नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज 8 डिसेंबर, बरोबर एक महिन्यापूर्वी 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1000 आणि 500च्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आणि व्यवहारातनं त्या नोटा रात्री 12 नंतर बाद होतील असंही स्पष्ट केलं. त्यामुळे तेव्हापासून सुरू झालेली ही नोटबंदी याला आज बरोबर एक महिना पूर्ण होतोय. या एक महिन्याच्या काळामध्ये खरंच नोटबंदीनंतर या सगळ्या कॅशलेस व्यवहारांना चालना मिळाली का, किंबहुना नोटाबंदीनंतर गेल्या 30 दिवसांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावा लागला, 30 दिवसांनंतर तरी व्यवहारातली सुलभता आता आलेली आहे का, हा सगळा कळीचा मुद्दा आहे. आजही बँकांच्या बाहेर रांगा दिसतात, आजही एटीएम बाहेर रांगा दिसतात. त्यामुळे कॅशलेस व्यवहारांकडे जाण्यासंदर्भातला सरकारने आज घेतलेला निर्णय हा कितपत पुढच्या काळात परिणामकारक ठरतो, कितपत क्रांतिकारी ठरतो, हा देखील आपल्याला पाहावा लागणार आहे. त्यामुळे 3 महत्त्वाचे मुद्दे आपण घेऊन चर्चेला आता सुरुवात करणार आहोत. पहिला मुद्दा असेल की नोटबंदीचा उद्देश एक महिन्यानंतर सफल होताना दिसतोय का. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असेल की सरकारने केलेल्या सवलतींच्या घोषणांमुळे कॅशलेस क्रांती होईल का, जो निर्णय आज सरकारने घेतला. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असेल की नोटबंदीच्या एक महिन्यानंतरही बँका आणि एटीएमचा गोंधळ हा कायम आहे का. या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत नागपूरहून आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे सर आहेत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण आहेत. प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार विधिमंडळाच्या आवारातून नागपूरहून आपल्यासोबत आहेत. श्रीकांत भाराते आपल्यासोबत नागपूरहून आहेत, धोरण विश्लेषक आहेत. आणि डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, अर्थतज्ञ, माजी राज्यसभा सदस्य आणि काँग्रेसचे नेते, हे देखील आपल्यासोबत आहेत. मला सुरुवात मुणगेकर सर तुमच्यापासूनच करायचे की ज्या प्रकारे आपण बघतोय एक महिना आज पूर्ण झाला, 30 दिवस पूर्ण झाले, 20 दिवस आणखी नोटबंदीच्या काळातले 500,000च्या नोटा बँकेत जमा करण्याच्या पलीकडे उरलेले आहेत. त्या आत्ताच्या 30 दिवसाच्या काळामध्ये काय झालं हे चित्र आपल्या समोर आहे. आणि आज संध्याकाळी जसं अरुण जेटलींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की भारत आता कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने पुढे जाण्याकरता म्हणून आम्ही पावलं टाकतोय आणि कॅशलेस व्यवहार जे करतील त्यांच्यावर काही सवलतींचा वर्षाव केला. काय चित्र दिसतं या 30 दिवसातलं आणि उरलेल्या 20 दिवसांसाठीचं. तुम्ही विचारलेल्या तिन्ही प्रश्नांची उत्तर मला जसा वेळ चर्चेमध्ये मिळेल तशा प्रकारे आपण जरी विचारलं तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु पहिला मुद्दा असा आहे की सुरुवातीला जेव्हा 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा निर्णय घोषित केला की 500 रुपयाने 1000 रुपयाच्या नोटा करन्सीवर बाद त्यांनी करायचं ठरवलं, तेव्हा या देशातील सर्वसामान्य जनतांना 2 गोष्टी वाटल्या. एक, काळ्या बाजाराने आणि ब्लॅक मनीने त्रस्त झालेल्या जनतेला असं वाटलं ह्याच्यातनं काहीतरी नक्की घडेल. आणि दुसरं असं होतं की 2 उद्दिष्ट त्यांनी ठेवलेली जी होती, त्यातलं एक उद्दिष्ट काळा पैसा बाहेर काढणं आणि दुसरे फेक करन्सी जे आहे ज्याचा उपयोग दहशतवादी लोक करतात, अशा फेक करन्सीवर अटॅक करणं, हे 2 मुद्दे होते. दुर्दैवाने गेल्या 30 दिवसामध्ये या संपूर्ण स्कीमची, त्यांच्या घोषणेची आणि कार्यक्रमाची ज्या तऱ्हेने अंमलबजावणी झालेली आहे, ज्याचा ज्या पद्धतीने त्याचा बोजवारा उडालेला आहे, ते लक्षात घेता हे दोन्ही उद्दिष्टांपैकी एकही उद्दिष्ट सफल झालेलं नाही. पहिली गोष्ट अशी आहे की रिझर्व्ह बँकेने आता नवीन जी आकडेवारी जाहीर केली, देशामध्ये 8 नोव्हेंबरला 15,55,000 कोटी रुपयाची करन्सी होती. त्याच्यापैकी आत्तापर्यंत गेल्या 30 दिवसामध्ये 11,55,000 कोटी रुपये लोकांनी बँकेत भरलेले आहे. हे 11,55,000 कोटी रुपये संपूर्ण काळा पैसा आणणे म्हणे हा वेडेपणा ठरेल, हा अडाणीपणा ठरेल. ह्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अंदाजाप्रमाणे, अर्थशास्त्राचा मी थोडासा अभ्यास केलेला गेले 40 वर्ष, मला माहिती आहे देशामध्ये काय चाललं ते मी नम्रपणे सांगू इच्छितो. ह्याच्यापैकी 90-95% लोकांनी स्वतःच्या श्रमातून, ज्याच्यावर टॅक्स भरलेला आहे, बँकेमध्ये सुरक्षितेसाठी जेव्हा पैसे लोक ठेवतात तेव्हा लोकांना वाटतं आपल्याला काहीतरी व्याज मिळेल आणि म्हणून लोक आपल्याकडे करन्सी ठेवतात. ती करन्सी लोक जेव्हा बँकेत ठेवण्याचा प्रश्न जेव्हा येतो, ती करन्सी लोकांनी आता बँकेत ठेवलेली आहे. अगदी गरीबातला गरीब माणूस सुद्धा 10-20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये घरात ठेवतात, कोणी आजारी पडेल, शिक्षणाला लागतील वगैरे म्हणून. तेव्हा हा संपूर्ण काळा पैसा आहे असं म्हणणं ही लोकांची चेष्टा केल्यासारखं आणि लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखं होईल. ह्याच्यापैकी कमीत कमी 5 ते 10% पैसा हा अनरिपोर्टेड इकॉनॉमी, जो प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आला नाही, तो दडवला गेला म्हणू शकतो. पण सर्रासपणे सरकार काळा पैसा बाहेर काढू शकलं नाही. याचं कारण असं आहे, लोक काळा पैसा नोटांच्या स्वरूपात ठेवत नाहीत. लोक पैसे ठेवतात बँक ह्याच्यामध्ये, कशामध्ये, करन्सी, गोल्डमध्ये ठेवतात, हवाला मार्केटमध्ये ठेवतात, डॉलरमध्ये ठेवतात, जमिनीच्या व्यवहारामध्ये.
रिअल इस्टेट फोफावलेले आहे, रिअल इस्टेटचे भाव आकाशाला भिडलेले आहेत गेल्या 10-15 वर्षामध्ये, तेव्हा काळा पैसा सरकार बाहेर काढू शकलेलं नाही. फेक करन्सीचा विचार जर केला तर रिझर्व्ह बँकेने दिलेले आकडेवारी जे आहे ते एकंदर फेक करन्सीपैकी साधारणपणे 1.3 फक्त करन्सी फेक करन्सी बाहेर आली. अंदाजे 600 कोटी रुपये अशा प्रकारचा एक अंदाज आहे. याचा अर्थ या दोन्ही गोष्टींची उद्दिष्ट जी होती, जी उद्दिष्ट सरकार पूर्ण करण्याचं लोकांना वाटलेलं होतं आणि म्हणून लोकांनी सुरुवातीला पाठिंबा दिला. अनेक लोकांनी या ठिकाणी सरकारने भाजप आहे किंवा काय असा विचार केलेला नाही. ह्याच्यामध्ये स्पष्ट असं होतं की लोकांना त्यांना थोडा दिलासा मिळेल. दुर्दैवाने झालं असं की ज्या पद्धतीची अंमलबजावणी केली गेलेली आहे ती उद्दिष्ट साध्य न होता या देशातील गरीब जनतेला, श्रमिक जनतेला गेलं महिनाभर सरकारने वेठीस धरलेलं आहे. इथे एक प्रकारची आर्थिक आणीबाणी आहे. इथली अर्थव्यवस्था अत्यंत ठप्प झालेली आहे. लोक बेरोजगार होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये असंघटित कामगार आहेत. रिझर्व्ह बँकेने अत्यंत चुकीचा निर्णय घेऊन या देशातील 450 डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकांना या ट्रान्झॅक्शनपासून दूर ठेवलं. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँका गावोगावी त्याचे व्यवहार सुरू असतात. पंचायती असा जिल्हा परिषद असतील ती कामं ठप्प झालेली आहेत. शेतीवर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झालेला आहे. बेरोजगारी वाढायला सुरुवात झालेली आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या अंदाजाप्रमाणे आता देशाचा आर्थिक विकासाचा दर जो यावर्षी 7.5% होणार होता, 7.5%, तो आता 7.1% होईल आजच्या स्थितीमध्ये. आणि आजची स्थिती कायम जर राहिली आणि मला असं वाटतं उरलेल्या 20 दिवसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वालिटेटिव्हली काही करू शकणार नाहीत. एकच फक्त शेवटचं वाक्य सांगतो तुमच्या पहिल्या टप्प्यामध्ये. आता ज्या जेटलीने 11 मगाशी घोषणा केल्या त्या मला अत्यंत हास्यास्पद वाटतात. याचं कारण असं आहे, 1 महिना रांगेतमध्ये उभे राहून 70-80 लोक मरण पावले. एक बाई चक्क दुर्दैवाने तिच्या सुद्धा वाटेवर रांगेत उभे असताना बाळंत इतक्या प्रकारे बाळंत झालं अशा प्रकारची परिस्थिती आहे. देशातल्या ATM अत्यंत ठप्प झालेले आहेत. बँकांच्या मध्ये कॅश नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये लोक जे त्रस्त झालेले आहेत या त्रस्त लोकांना थोडंसं एक त्यांचं लांगुलचालन करण्यासाठी त्यांना दिलासा देण्याच्या निमित्ताने त्यांनी घोषणा केलेल्या आहेत. भारताची इकॉनॉमी आज कॅशलेस होण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. भारताची इकॉनॉमी कॅशलेस होण्याच्या मनस्थितीत नाही. सर मी येतो तुमच्याकडे परत, पण मधु चव्हाण हाच मुद्दा आहे की ज्या प्रकारच्या घोषणा 11 महत्वाच्या मागाशी अरुण जेटलींनी केल्या, मुनगेकर सर म्हणतात की ते निव्वळ फसव्या घोषणा आहेत. जनतेला केवळ दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. पण ATMच्या बाहेरच्या रांगाही अजून थांबलेल्या नाहीत, बँका बाहेरच्या रांगाही थांबलेल्या नाही आहेत आणि ATM मधनं पैसे काढण्याची लिमिट ही 2000 पर्यंत आहे. पण हे कॅशलेस व्यवहार जी लोक ATM कार्ड, डेबिट कार्ड घेऊन फिरतात त्यांच्यासाठी योग्य आहेत. जिल्हा बँकांचे व्यवहार जिथे ठप्प झालेत त्या ह्या कॅशलेसचा कुठे सगळ्या प्रश्न. मला असं म्हणायचं की मुनगेकर काहीतरी अर्थतज्ञासारखं बोलतील, त्यांच्यातून काहीतरी येईल, पण इतक्या द्वेषातून निगेटिव्ह बोलतील असं मला कधी वाटलं नव्हतं. त्यांचं सरकार काम चालवू सरकार होतं, विशेषतः गेल्या 10 वर्षात. नाही माझा ऐका, मुनगेकर तुमचं शांतपणे ऐकलंय. मुनगेकर 1 मिनिटही नाही. मुनगेकर माझं शांतपणे ऐका. मुनगेकर माझं शांतपणे ऐका. तुमचं शांतपणे ऐका. सर त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ. मुनगेकर सर त्यांचा पूर्ण होऊ द्या, आपण परत उत्तर देतो. शिक्षण तज्ञात, विचार्यात, माझ्या मित्रात तुम्ही काही बोललात ते मी ऐकून घेतलंय. मी माझे मुद्दे मांडले, तुम्ही माझे मुद्दे करून काढा. तुमचे मुद्दे खोडतोय ना बघा. मला काय तुम्ही ऐका, तुम्ही तज्ञात, मला माहिती आहे माझा ऐका, साधा माणूस आहे. मुनगेकर माझा ऐका. तुम्ही असं मध्ये बोलाल तर तुम्हाला एक शब्द बोलू देणार नाही मी. ऐका माझं. तुम्हाला मी बोललो का मध्ये काही? तुम्हाला तुमचा मुद्दा पूर्ण. ही चर्चेची पद्धत नाही मुनगेकर. आपण मित्र आहोत आणि तुम्ही आपण विद्वान आहात. विद्वान असं कधी वागत नाही. अरे तुम्ही माझा ऐका माझा तुमचे मुद्दे पूर्ण करा. माझे मुद्दे पूर्ण करा. असं आहे, एका महिन्यामध्ये जी अपेक्षा करतात कुठले अर्थतज्ञ एका महिन्यामध्ये अपेक्षा करत नाही. हे जे विदारक चित्र माननीय मुनगेकर अर्थतज्ञांनी निर्माण केलं असं देशात चित्र नाही. 70-80 लोक गेले. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे कोणी त्याला हार्ट अटॅक आला असेल, कोणी दुर्दैवाने आणखीन काय ब्लड प्रेशर वाढलं असेल, कोणाच्या डोक्यात चिंता असेल, ही अतिशय वाईट आहे. त्याच्याबद्दल मी वेदना, दुःख व्यक्त करतो. आणि मी काय भारत सरकारचा प्रतिनिधी नाही, पण भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या कुटुंबियांची मी क्षमा मागतो. नंबर 1. नंबर 2 असं आहे की या देशामध्ये जो निर्णय घेतला गेला तो 500 रुपयाच्या जुन्या नोटा जाऊन नवीन नोटा याव्यात, 1000च्या जुन्या नोटा जाऊन 1000च्या जुन्या नोटा. मुनगेकर साहेब, आपण लोकसभेमध्ये होतो, राज्यसभेत होतात. कोणी सांगितलं 11,000 कोटी रुपये जे नवीन नोटा भरल्या गेल्या आहेत ते सगळे ब्लॅकचेच पैसे आहेत असं कोणी सांगितलं? आपण अर्थतज्ञ आहात.
हे पैसे ते म्हणालेच नाही ते ब्लॅकचे पैसे. नाही नाही नाही, ते काय म्हणे ऐकून घ्या, त्यातला काही टक्का ते म्हणतात. ते मी त्यांना ते असं म्हणाले की हे काय सगळेच पक्ष ब्लॅकचे आहेत, तर कोणी भारतीय जनता पक्ष असं म्हणाले नाहीये किंवा माननीय प्रधानमंत्री माननीय अर्थमंत्री म्हणाले नाहीत की आता जे गेल्या महिन्याभरामध्ये जे आलेले आता जे भरले गेले 500च्या आणि 1000च्या नोटात ते सगळे ब्लॅकचेच पैसे आहेत. सरकारने जाहीर केलेलं आहे की तुमच्याकडे आता लोक का 2.5 लाख आणि 3-3 लाख आणि त्या ठिकाणी जनधन योजनेमध्ये मित्रांच्या खात्यांमध्ये ज्यांनी कधी आई वडिलांना विचारलं नाही, बहीण भावंडांना विचारलं नाही, त्यांच्या खात्यामध्ये 2.5 लाख 2 लाख 1.5 लाख रुपये का भरतायत ते पैसे त्या ठिकाणी साधू संतांनी मिळवलेले आहेत का? नंबर 1. नंबर 2, कॅशलेस. मुनगेकर साहेब एक छोटं उदाहरण आपल्याला देतो, आपण अर्थतज्ञ आहात. आतापर्यंत जसं माझ्याकडे वॉचमन आहे त्याला आम्ही 12,000 रुपये पगार देतो, परंतु त्याचा जो त्या ठिकाणी ठेकेदार आहे तो त्याला 7,000च देतो, 5,000 घेतो. हे जर चेकनी त्याला पेमेंट केलं तर त्याच्या डायरेक्ट खात्यावर जातील. आज अनेक या देशामधली जनता 80% कॅशनी करते आणि 20% आपण चेकनी पेमेंट करतो. परंतु आता जगामध्ये अनेक असे देश आहेत पण त्याला चेकनी आपण समजा मधू चव्हाण पेमेंट केलं आणि त्याच्याकडे डेबिट कार्डच नाही, त्यांनी वापरायचे कसे पैसे? होईल ना, सुरू होईल ना. माझं अतिशय तुमच्या मी IBN ला लोक म्हणत नाही, मला आज कुठे रांगा दिसल्या नाहीत. मी मुद्दाम आज VT वरून सुरू केलं आणि माझी गाडी JJ ब्रिज वरून न आणता त्या ठिकाणी आम्ही खालून आलो. मला हे आणि विदारक चित्र निर्माण केलं तसं कुठे दिसलं नाही. हा, हे बरोबर आहे की एखादा बदल करताना, एखादा क्रांतिकारक बदल करताना, कारण दूरगामी बदल यांचं काम चालवू सरकार होतं, आमचं सरकार काम चालवू सरकार नाही. आम्हाला देशामध्ये आमूलाग्र बदल सामान्य जनतेच्या ऐकून घ्या, ते 1 मिनिट ऐकून घ्या. मुनगेकर साहेब, आपण बँका 1 मिनिट ऐका साहेब, उतावळीपणा करू नका. आपण 1969 साली बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. श्रीमती इंदिरा गांधींचं लोकसभेतलं भाषण आहे का? अटल बिहारी वाजपेयींनी त्याला माननीय अटल बिहारीजींनी त्याला उत्तर दिलं होतं की हा सगळा पैसा मी जनतेच्या कल्याणासाठी उपयोगात आणणाऱ्या खाजगी बँका, आम्ही त्याला पाठिंबा दिला, विरोध केला नाही. त्याच्यानंतर प्रिव्ही पर्स बिल रद्द झालं. तुमच्या भाषेत सांगायचं तर आमच्याकडे सगळे त्या काळातले खालसा झालेली संस्थानाचे आमच्याकडे लोक होते, आम्ही प्रिव्ही पर्सला पाठिंबा दिला. ऐका ऐका ऐका, ठीक आहे, इतर पाहुण्यांची मतं आपण विरोध करतायत. ठीक आहे, विरोध आपल्याला करायचं नाही, इतर पाहुण्यांची पण मतं ऐकून घेऊयात. मंदार सर, मला हाच मुद्दा विचारायचा की गेल्या 30 दिवसात, सर येतो मी तुमच्याकडे येतो, गेल्या 30 दिवसातला जर विचार आपण केला, मला अर्ध मिनिट मी येतो सर, येतो तुमच्याकडे येतो. 30 दिवसातला जर मंदार सर विचार केला तर आता 30 दिवसानंतरचं 20 दिवसाचं फक्त चित्र उरलेलं आहे आणि रांगा अजूनही कायम आहेत. बँकांबाहेरचा गोंधळ अजूनही थोडाफार प्रमाणात दिसतोच आहे आणि कॅशलेस इकॉनॉमीकडे जायचा असा निर्णय आता सरकारने घेतलेला दिसतो आणि त्या प्रकारे काही सवलती पण सरकार देत आहे. काय वाटतं या सगळ्या सरकारच्या धोरणाबद्दल? राजेंद्र, एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आता अलीकडच्या काळामध्ये सोशल नेटवर्कवरती जी भाषा वापरली जाते त्या सोशल नेटवर्कच्या भाषेमधला सगळ्यात जो अलीकडच्या काळातला सर्जिकल स्ट्राईक हा सगळ्यात महत्वाचा शब्द सगळ्यांनी वापरलेला आणि सगळ्यांना परिचित झालेला असा शब्द जो आहे, त्याचप्रमाणे ही एक मोठी सामाजिक आणि आर्थिक शस्त्रक्रिया जी आपल्या देशावरती 8 नोव्हेंबर रोजी झालेली आहे, त्या शस्त्रक्रियेला 30 दिवस आज पूर्ण झालेले आहेत. 50 दिवसाच्या साठीची मोदींनी, पंतप्रधानांनी आपल्या एक देशभक्तीची गोळी या सगळ्या आपल्या देशाला दिलेली आहे आणि त्या गोळीचा असर या शस्त्रक्रियेनंतर झालेला हा जो काही रुग्ण आहे त्याच्यावरती या 50 दिवसाचा असर कितपर्यंत टिकेल हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आज 30 दिवस झालेत आणि आजचा जो क्षण आहे, आजचा जो दिवस आहे, त्या दिवसाला खरं तर भाजपचा आणि आता आपण मुनगेकर सरांचा सुद्धा दृष्टिकोन बघितला, मधू चव्हाण जे बोलले ते बघितलं. पहिल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे झालेला जो गोंधळ आपण बघितलेला आहे, तीच गोंधळाची परिस्थिती आता सगळ्यांच्या मनामध्ये कुठेतरी आपण वस्तुनिष्ठपणे आता या सगळ्या परिस्थितीकडे बघण्याची वेळ आलेली आहे. 30 दिवस झालेले आहेत, जसं मुनगेकर तज्ज्ञ म्हणून म्हणाले की 20 दिवसात पुढे काहीच होणार नाही. मधू चव्हाण कदाचित थोड्या वेळाने म्हणतील की 20 दिवसात सगळं काही आलबेल होईल, पण ह्या सगळ्याच्या मध्ये आणखीन काहीतरी दडलेलं आहे. ते काय दडले ते आपल्याला शोधायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं दुसरा ह्याच्यामधला सगळ्यात मुद्दा जो महत्वाचा वाटतो तो हा की आज ज्या पद्धतीनं अरुण जेटली यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या रुग्णाला ही जी सर्जरी झालेली आहे त्या रुग्णाला अक्षरशः नुसती फुंकर घातले अशा प्रकारच्या ह्या सगळ्या घोषणा आता वाटतात. कारण या घोषणा याच्या अगोदर पण होऊ शकल्या असत्या. या घोषणा काही इतक्या फंडामेंटली मूलभूत पद्धतीनं वेगळ्या घेतल्या गेलेल्या आहेत असं काही म्हणण्याची काही कोणीही सांगेल त्यासाठी कोणी तज्ज्ञ असायची काही गरज नाहीये. त्यामुळे आजच्या 30 दिवसाच्या या काळामध्ये सरकारने खरं तर अतिशय पारदर्शीपणाने
किंवा अगदी आरबीआयनी सुद्धा अतिशय पारदर्शीपणाने जी माहिती समोर या जनतेच्या आणायला पाहिजे, या देशाच्या समोर आणायला पाहिजे, ती माहितीचा अभाव आज या गोंधळामध्ये भर टाकते. हा माहितीची अभाव का निर्माण झालाय, कशामुळे निर्माण झालेला आहे, त्याचं उत्तर केंद्र सरकारला, भाजपला, आरबीआयला या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये द्यावं लागणार आहे. त्याचं कारण हेच आहे की हा गोंधळ उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे आणि हा जर गोंधळ अधिकाधिक वाढत चालला तर ही जी एक देशभक्तीच्या गोळीमुळे लोकांनी एक आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे केंद्र सरकारला, त्या सहकार्याची जी परिसीमा जी आहे ती कदाचित ओलांडली जाईल आणि कदाचित लोकांचा कडेलोट होईल. कारण आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये असं मी म्हटलं की वस्तुनिष्ठपणे बघायची ही वेळ आहे आणि त्याच्यामध्ये हेही बघितलं पाहिजे की एकीकडे विरोधक ज्या पद्धतीनं बोलतात की अजिबात लोकांना त्रास होतोय, पण लोकांना त्याची तक्रार आहे का, त्रास आणि तक्रार याच्यामधला जो फरक आहे तो फरक कुठेतरी विरोधक सुद्धा त्याच्यामध्ये गल्लत करतात का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. त्याचं कारण लोक अजूनही मोदींनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत हे तितकंच खरं आहे, ते नाकारून चालणार नाही. त्यामुळे हे वस्तुनिष्ठ पद्धतीनं ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक आपल्याला स्पष्ट होत जाईल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विरोधकांच्या मागे आता एखादा लाखाचा मोर्चा निघालाय असंही चित्र देशभरात आपल्याला आतापर्यंत कुठे दिसलेलं नाहीये या नोटाबंदीच्या विरोधामधलं. त्यामुळे हे सगळं बघताना आपल्याला गोंधळ निश्चित आहे, लोकांना त्रास निश्चित झालेला आहे, पण ही परिस्थिती कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला, इतक्या एका अज्ञातामध्ये ही परिस्थिती आपल्याला लोटते का हे आपल्याला येणाऱ्या काळात बघावं लागेल. हे 20 दिवस जे आहेत ते अतिशय कमी आहेत. या 20 दिवसामध्ये अतिशय युद्ध पातळीवरती काहीतरी होण्याची गरज आहे आणि ती जी काही त्या पद्धतीची जी दिशा असेल ती लवकरात लवकर सरकार स्पष्ट करेल, पारदर्शीपणे स्पष्ट करेल अशी आपण आशा करायला हरकत नाही. बरोबर की सरकारने ही याच्यातली सगळी पारदर्शकता ठेवली पाहिजे होती. जे आज अरुण जेटलींच्या पत्रकार परिषदेत काही प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले त्यात देखील ती पारदर्शकता त्यांनी स्पष्ट मांडलेली दिसली नाही. पण प्रताप सरनाईक, या 30 दिवसामध्ये नोटाबंदीचा हा उद्देश खरंच सफल झाला असं वाटतंय तुम्हाला? एक व्यावसायिक म्हणून तुम्ही या गोष्टीला कसं पाहता की बहुना या रिअल इस्टेटचा मगाशी उल्लेख झाला, तुम्ही या सगळ्या व्यवसायामध्ये आहात, याच्यावर किती परिणाम दिसून आला आणि सगळा जो काळा पैसा म्हटला जातोय की तो तिथेच येतोय हा आरोप होतोय, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? राजेंद्र, आता तुम्ही सर्वांना 4-5 मिनिटं प्रत्येकाला दिलेले, तर मला सुद्धा एक 3-4 मिनिटं द्या. ज्यांनी मोदींच्या ह्या नोटबंदीचं खुलं समर्थन केलं त्यांची मी यादी वाचून दाखवतो. बाबा रामदेव आहेत, योग गुरु, श्री रविशंकर आहेत, धर्मगुरू, श्री अमिताभ बच्चन, फिल्म अभिनेता, ऐश्वर्या राय, अजय देवगन, विवेक ओबेरॉय, अक्षय कुमार, अनुपम खेर, वीरेंद्र सहवाग, विराट कोहली, हे सगळे जे सेलिब्रिटी आहेत त्यांनी मोदींचं खुल्या दिलानं समर्थन केलेलं आहे. आणि ज्यांनी ह्या नोटाबंदीचा विरोध केलेला आहे त्यात आहे अमर्त्य सेन, नोबेल विजेता अर्थशास्त्राचे, मीरा सन्याल, पूर्व सीईओ आहेत रॉयल बँक स्कॉटलंडचे, रघुनाथ राजन पूर्व गव्हर्नर आहेत, डॉक्टर मनमोहन सिंग माजी प्रधानमंत्री, कौशिक बसू सिनियर उपाध्यक्ष वर्ल्ड बँक आणि भारत सरकारचे आर्थिक सल्लागार आहेत ते, प्रभात पटनायक अर्थशास्त्री आहेत, अरुण सुरी वर्ल्ड बँकेचे अर्थशास्त्रीय, डीन डेझेस आहेत आणि लॅरी सुमर्स, म्हणजे जे अर्थविषयकामध्ये ज्यांनी पारंगत जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी विरोध केलेला आहे. सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगू इच्छितो की माझ्या पक्षाच्या वतीनं 8 नोव्हेंबरला ज्यावेळेस रात्री 8 वाजता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली ह्या नोटाबंदीचं, तेव्हा दुसऱ्या दिवशी शिवसेनेनं त्याचं समर्थन केलं होतं नोटाबंदीचं. परंतु ज्या पद्धतीने अचानक नोटाबंदी सर्वसामान्य जनतेवर लादली गेली त्याला मात्र आम्ही सुरुवातीपासून विरोध केला होता. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी आधी राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यानंतर शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली, त्यानंतर शिवसेनेच्या खासदारांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांची भेट घेतली. म्हणजे वेळोवेळी विधान भवनामध्ये किंवा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आम्ही आमची भूमिका मांडत आलो की 500 आणि 1000 नोटाबंदीचं आम्ही समर्थन करतो, परंतु ज्या पद्धतीने ही योजना राबवली जात आहे त्या योजनेला आम्ही विरोध केलाय. माझं हेच म्हणणं आहे की आज अरुण जेटलींनी 1 महिन्यानंतर म्हणजे तब्बल 1 महिना झाल्यानंतर काही सर्वसामान्य लोक जे शहरी भागातले त्यांना दिलासा देणारी काही योजना जाहीर केल्या, परंतु सर्वसामान्य गरिबांचं काय, शेतकऱ्यांचं काय, शेतकऱ्यांचे पैसे जे जिल्हा बँकेमध्ये जमा व्हायचे त्यांचं काय, जे आमचे शेतकऱ्यांचा माल जो आहे त्या मालाचे पैसे आज त्यांना मिळत नाहीये. सर्वसामान्य रोजगारीवर म्हणजे आमच्या तुम्ही मला मगाशी एक राजकीय पक्षाच्या नेत्याबरोबर व्यावसायिक म्हणून म्हणालात, रोजच्या रोज ज्या ठिकाणी पैसे दिले जातात कामगारांना त्यांना रोजच्या रोज ते पैसे दिले जात नाहीयेत, त्यामुळे त्यांची अवस्था वाईट झाली. अन्नधान्य काही लोकांना मिळत नाहीये,
खाण्याचे वांदे झालेले आहेत बरेच लोकांचे. अशा परिस्थितीमध्ये 70 लोक ह्या ATMच्या आणि बँकेच्या लाईनीमध्ये पडून मृत्युमुखी पडलेत. काही राजकीय पक्षाचे नेते म्हणतात की ते देशभक्त आहेत. अरे देशभक्त जर असेल तर त्यांना देशभक्त घोषित करा आणि त्यांना 10-10 लाखाची किमान मदत तरी जाहीर करा. अशा प्रकारे जर सर्वसामान्य जनता तुम्हाला मदत करत असेल, तुम्ही केलेल्या 500,000 नोटीचं बंदीचं समर्थन करून तुम्हाला सहकार्य करत असेल तर त्यांचा अंत बघू नका. 30 दिवसामध्ये काही केलेलं नाही. मला सांगा, 20 रुपयाच्या नोटा बाहेर आल्यात का? 50 रुपयाच्या नोटा बाहेर आल्यात का? 100 रुपयाच्या नवीन नोटा बाहेर आल्यात का? 500 रुपयाच्या सुद्धा नवीन नोटा हव्या तेवढ्या लोकांना मिळालेल्या नाही. त्या 2000च्या नोटा मिळून काय करणार आहे सर्वसामान्य जनता मला सांगा? 100-50 रुपयाची वस्तू घ्यायची असेल तर समोर 1900 रुपये सुटे कोणाला मिळणार आहेत? तशामुळे ह्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक समर्थन करतायत ते नाईलाज म्हणून. परंतु जर 20 दिवसामध्ये ही परिस्थिती आता सुधारली नाही तर ह्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उडेल आणि कुणीही काही करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. शिवसेनेनं नेहमीच चांगल्या गोष्टीचं समर्थन केलेलं आहे. काळे पैसे हे निघाले पाहिजे, बाहेर पडले पाहिजे, परंतु ते अशी पद्धत नव्हे की सर्वसामान्य जनतेला वेठी जरूर म्हणजे गळ्यामध्ये समोर फास दाखवायचा आणि लोकांना काहीतरी मिष्टान्न देतो म्हणून सांगायचं. अशा पद्धतीची योजना जी केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे, मला असं वाटतं आम्ही त्याचा अशा प्रकारे विरोध केलेला आहे. श्रीकांत बारात, ह्या सगळ्या निर्णयाकडे आज जे अरुण जेटलींनी पत्रकार परिषदेमध्ये 11 निर्णय जाहीर केले, किंबहुना गेल्या 30 दिवसातली काय नेमकी परिस्थिती होती ती सांगितली की या 30 दिवसामध्ये ज्यांनी ऑनलाईन किंवा डिजिटल मोडच्या माध्यमातून आपले व्यवहार सांभाळले त्याच्यातनं किती पैसा जमा झाला, कॅशमधून किती जमा झाला याचीही काही आकडेवारी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल पंपाच्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांची आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला. पण जो गोंधळ आजही कायम आहे आणि एक उद्देश सफल करत पुढच्या टप्प्याकडे आपण चाललोय असं सरकार दावा करतं, याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? चलन स्वरूप बदलाचा हा जो निर्णय आहे सरकारचा, हा इको येतोय. बोला आता व्यवस्थित. हॅलो. चलन स्वरूप बदलाचा हा जो निर्णय आहे हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातला एक फार मोठा निर्णय आहे आणि कुठलाही कारण याला धोरणांमधला बदलच आपल्याला म्हणावं लागेल, पण कुठलंही नवीन धोरण जे असतं त्या धोरणाचा प्रभाव आणि त्या धोरणांची दिशा काय आहे हा पहिल्यांदा आपण पाहिलं पाहिजे. दुसरं, त्या धोरणांचा परिणाम काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे नवीन धोरणांचा. आणि तिसरं, हे नवीन धोरण उत्क्रांत कसं होणार आहे हे आपण पाहिलं पाहिजे. पण हे तिन्ही फॅक्टर पाहण्याच्या अगोदर एक अनिवार्य शर्त असते, ती अशी की जे नवीन धोरण, जी नवीन पोझिशन सरकारने या जनतेसमोर ठेवलेली आहे तिचं व्यवस्थित व्यवस्थापन होणे, तिचं धोरणांचं व्यवस्थित व्यवस्थापन होणे ही त्याची एक अनिवार्य शर्त असते. त्याचे परिणाम, त्याचे प्रभाव, त्याची दिशा, त्याचं उत्क्रांत होणं, ते समोरच्या काळामध्ये त्या धोरणाचं कशा पद्धतीचा त्याचा विकास होईल या सगळ्या गोष्टी नंतरच्या. परंतु धोरण एखादं राबवताना निदान अंमलबजावणीमधलं जे व्यवस्थापन आहे हा एक महत्वाचा भाग असतो. आणि या नेमक्या इश्यूवर जो सगळा गोंधळ आणि जो महागोंधळ आहे एका अर्थाने हा जो उडालेला दिसतोय हा त्या व्यवस्थापनामध्ये सरकारच्या समजुतीमध्ये समथिंग फंडामेंटली हॅज गॉन रॉंग. काहीतरी म्हणजे हे कुठल्या आधारावर सरकारने ठरवलं? कारण चलन जे आहे, ज्याला आपण पैसे म्हणतो, चलन जे आहे ते एक्सचेंजेसचं म्हणजे व्यवहाराचं, विनिमयाचं तो एक कारकही आहे आणि ते मोडीकम माध्यमही आहे आणि तो एक कारकही आहे, एजंटही आहे आणि मोडीकमही आहे. त्याच्यामुळे चलनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो मागणी आणि पुरवठा या दोघांच्या समन्वयावर ते चलन बसलेलं तेच योग्य असतं देशासाठी. जरा इकडे तिकडे झालं की म्हणजे तो मग चलनाची किंमत घसरल्याचा उद्देश असेल किंवा चलनामध्ये फार मोठ्या प्रमाणात बनावट चलन आल्याचा जो सरकारचा दावा होता जो आता तेवढासा खरा नाही हे आता लक्षात येत आहे. परंतु कुठल्याही कारणामुळे मागणी आणि पुरवठा आणि सोबतच त्या चलनाची वैधानिकता, त्याची जी व्हॅलिडिटी आहे
ती जर धोक्यात आली तर देशासमोर प्रॉब्लेम होतो. आजच्या घडीला आपण हा जो प्रकार पाहतो आहे की एक फिनान्शियल स्क्लेरोसिस एक टर्म आहे मेडिकल सायन्समध्ये, म्हणजे ते हार्डनिंग असतं, म्हणजे काठिण्य येतं पेशींमध्ये आणि तिथून मग काहीच मागे पुढे जात नाही, त्या पेशी ज्या आहेत त्या कठीण होतात. हा एका पद्धतीचा वित्तीय स्क्लेरोसिस आहे, फिनान्शियल स्क्लेरोसिस आहे. आणि याचे परिणाम विशेषतः अशा घटकांवर जास्त आहे ज्यांची क्रयशक्ती कमी आहे, नंबर एक. आणि दुसरं, जे क्रयशक्तीसाठी फक्त कॅश ट्रान्झॅक्शन जे रोखीने होणारे व्यवहार आहे त्या रोखीच्या व्यवहारांवर ज्यांचं अवलंबित्व जास्त आहे अशा लोकांवर याचा सगळ्यात मोठा प्रभाव पडलेला आहे. आणि तो प्रभाव आपल्याला सर्वसामान्यपणे दिसतोय, वेगवेगळ्या भागांमध्ये दिसतोय. याच्यामध्येही एक डिवाइड आहे, स्पाशल डिवाइड आहे. कारण तुमच्याच माध्यमातून मी एकदा असं म्हटलं होतं की 5881 ही अर्बन म्हणजे शहरी भागातल्या, हा फिनान्शियल इन्क्लुजनवरचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे की शहरांमधली बँक ही जवळपास 5881 समथिंग लाईक दॅट ती त्यांना सर्व्ह करते ती ब्रँच. आणि खेड्यामध्ये ते प्रमाण 12,863-61 त्याच्यावर जातं. हा फरक तुम्ही पहा. म्हणजे शहरी बँकिंग व्यवस्थेवर, वितरण प्रणालीवर, शेवटी बँकिंग हे चलनाच्या वितरणाची एक प्रणाली आहे, एक व्यवस्था आहे, त्याच्यावर ग्रामीण भागावर असलेला जो अत्यंत मोठ्या प्रमाणातला ऑलरेडी असलेला ताण तो या चलन स्वरूप बदलांनी अधिकच गहिरा केलेला आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी मागच्या वेळी मी उल्लेख केला की मी व्यक्तिशः 6 जिल्ह्यात फिरून आलेलो, विशेषतः विदर्भासारख्या दुर्गम भागांमध्ये गेलेलो आहे. लोकांची वणवण होते आहे. म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की चंद्रपूर जिल्ह्यांमधल्या काही ज्या चालू असलेल्या कोऑपरेटिव्हच्या शाखा आहेत तिथे काही दिवस 300 रुपयेच वाटले गेले, परंतु त्या ब्रँचला त्या ब्रँचमध्ये ज्या माणसाला यावं लागतं, अगदी सगळ्यात दूरच्या पॉइंटवरचा तो व्यक्ती जो त्या ब्रँचवर येतो त्याला जे बसचं तिकीट द्यावं लागतं त्याची किंमत 48 रुपये. म्हणजे त्यांनी जवळपास 300 रुपयासाठी 48 रुपये जर तो जाण्या येण्याची मोजत असेल तर त्यांनी एक जवळपास 16% ट्रान्झॅक्शन कॉस्ट ही विनिमयाची किंमत त्यांनी मोजलेली आहे. हे भाग सरकारने हा निर्णय आणण्याच्या अगोदर व्यवस्थितपणे याचा विचार केला होता की नाही केला होता याच्याविषयी संशय आहे. मला या ठिकाणी एक शेवटचा एक मुद्दा सांगायचा आहे की तुम्ही जी मौद्रिक अनिश्चितता तयार केली, जी चलनाची तुम्ही अनिश्चितता तयार केली, त्या अनिश्चितता ही चलनाची तुम्ही तयार केली, चलनामधली जी आहे ती अनिश्चितता तयार केली. पण ती तशी तयार करता येते का चलनासारख्या गोष्टीला? म्हणजे मागच्या वेळी डॉक्टर साहेबांनी जो प्रश्न विचारला, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी, की जगातलं एक तरी तुम्ही असं उदाहरण सांगा की जिथे तुम्ही एनमास ब्लँकेट पद्धतीने जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही, त्यावेळी तुम्ही चलनाच्या अनिश्चिततेतून अनिश्चिततेचं चलन या जनतेसमोर मांडलेलं आहे. आणि ती जनता आज ते चलन वापरताय कशा पद्धतीने माहीत नाही, त्यांचे व्यवहार थांबलेले आहे, त्यांच्या हाल अपेष्टांना पार नाही. आपण कितीही जरी म्हटलं की बँकांमध्ये लाईन नाही, काही नाही, मी चटकन गेलो आणि मला पैसे मिळाले. इथे वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक सभांमध्ये आम्ही जातो, तिथल्या लोकांच्या रिॲक्शन्स पाहतो, विशेषतः जे वल्नरेबल लोक आहे, ज्यांचं त्याच्यावर डिपेंडन्स आहे, एक फेरीवाले आहे, अनऑर्गनाइज सेक्टरमधले लोक आहे, त्यांच्या हाल अपेष्टांना काही अंतर आलेला नाही. आणि हे उत्क्रांत कुठे होणार मला वाटते नंतर जर तुम्ही मला विचारलं तर बिलकुल त्याच्याविषयी आपल्याला नंतर चर्चा करायची आहे की नंतर याच्याविषयी चर्चा आपल्याला सगळी करायची आहे श्रीकांत वराते. पण अजूनही बँकांपुढच्या रांगा ह्या कमी झालेल्या नाही आहेत, व्यवस्थेतला गोंधळ अजूनही कमी झालेला नाही आहे. त्यामुळे बँकांमध्ये गेल्यानंतर त्या रांगेतल्या व्यक्तीला किंवा एटीएमच्या बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला हवे असलेलं सुटं चलन जे व्यवहारामध्ये उपयुक्त आहे हे मिळेलच याची शाश्वती त्याला नसते. त्यामुळे तो रात्रीही रांगांमध्ये दिसतो. त्यामुळे त्या रांगांमध्ये उभ्या असलेल्या माणसाला दिलासा हा फक्त डिजिटल मोडचाच आहे का की आणखी काही पुढे आहे याच्याबद्दल आपण बोलूया ब्रेक नंतर. पहा फक्त IPL लोकमत.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. शेवटचे 12 मिनिटं आपल्याकडे आहेत, त्यामुळे सगळ्या पाहुण्यांनाच या सगळ्या मुद्द्यावरती थोडक्यात वेळ मिळणार आहे. पण त्यापूर्वी फेसबुकच्या काही प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या आलेल्या मी इथे वाचून दाखवतो. त्यात अक्षय काळे आहेत, ते म्हणतात की नोटबंदीचा विरोध केल्यानं देशद्रोही ठरवतील म्हणून काहींचं लंगडं समर्थन या नोटबंदीला मिळत आहे. संतोष शिंदे म्हणतायत की नियोजनशून्य निर्णयानं सामान्यांच्या जीवाचा खेळ झाला. हा महिना आम्हाला 1 महिना नाही तर 1 वर्षासारखा वाटला. म्हणजे लोक बघा काय काय सांगतायत. त्यात संजय बकरे ते म्हणतात की लोकांची मानसिकता आणि आर्थिक स्थिती पाहता हा प्रयोग पूर्णपणे फसल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि रामचंद्र राशीनकर आहेत, ते म्हणतात की कॅशलेसचं पिल्लू आज अर्थमंत्र्यांनी सोडून दिलं, मात्र सरकारनं काळ्या पैशाला बगल दिली आहे, त्याची आकडेवारी कुठंच आज स्पष्ट केलेली नाही 1 महिन्यानंतर देखील. मुणगेकर सर, हाच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे की आज जसं सरकार म्हणतंय की कॅशलेस व्यवहारांना यापुढे आमचं प्राधान्य असेल आणि कॅशलेस इकॉनॉमीकडे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असेल, पण एकूणच आत्ताची चलन उपलब्धता आणि झालेला गोंधळ हा कॅशलेस इकॉनॉमीकडे घेऊन जाण्यासाठी पूरक आहे का? कॅशलेस पहिल्यांदा एक सांगतो, मगाशी मधू चव्हाण जे म्हणाले की मी तुम्हाला शब्दही बोलू येणार नाही, मी एवढंच फक्त म्हणत होतो की आपण एकमेकांच्या प्रश्नांची उत्तर देऊन एकमेकांच्या मुद्द्यांसोबत बोलूया. आपण व्यक्तिगत आपण काय बोलूया नको. एक मुद्दा फक्त थोडक्यात सांगतो असं की मगाशी जी प्रताप सरनाईकाची माहिती जी दिली, त्याच्यात जी 25 नावं त्याने जी सांगितली, त्याच्यातला कोणीही माणूस राजकारणामध्ये नाही. कौशिक बसू नाही, रघुराम राजन नाही, सुब्बाराव नाही, अमर्त्य सेन नाहीत. ह्या सगळ्यांना काय भाजपचा फोबिया झालेला आहे का? असं आपण कधीही असं या पद्धतीने आपण बोलता का म्हणे. आणि तुम्हाला राजेंद्र माझी विनंती अशी आहे, यापुढे कधीही जेव्हा मी चर्चेला येईल तुमच्याद्वारे मी दर्शकांना सांगू इच्छितो, मधू चव्हाणांसारखे प्रगल्भ लोक जेव्हा असतील तेव्हा कृपया मला तुम्ही चर्चेला बोलवू नका, माझी पात्रता नाही. आता तुम्ही विचारलेला प्रश्न, तो प्रश्न असा आहे, 4ही लोकांनी मगाशी जी माहिती सांगितली, ही माहिती देशातली एक प्रातिनिधिक स्वरूपाची माहिती आहे. या ठिकाणी लोकांना वेठीस धरण्यात आलेलं आहे. लोकांना काही सुविधा पाहिजे होत्या. माझं जेटलीनं असं म्हणणं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणणं आहे, कॅशलेस इकॉनॉमी आणखी 20-25 वर्षांनी होईल. आता कॅश असल्याशिवाय लोक जे मरतायत, रांगेत उभे राहत आहेत, त्यांना प्रचंड ससेलपट त्यांचे होते, त्यांच्यासाठी पुढच्या 6 महिन्यामध्ये कृपा करून मधू चव्हाण लोकांसाठी कॅश उपलब्ध करा. 6 महिने त्यांना जगू देत. केन्स असं म्हणाले होते, इन द लॉंग, तुमचा काय केन्सशी संबंध नाही, केन्स असं म्हणाले, इन द लॉंग रन वी आर डेड. आपण जेव्हा प्रचिद्ध काळ घेतो 25-30 वर्षानंतर ऑटोमॅटिक व्यवस्था कॅशलेस कडे जाईल. 2 प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो, जगामध्ये कोणता देश आज पूर्णपणे कॅशलेस आहे? सगळ्या सेंट्रल बँका बंद कराव्या लागतील. तेव्हा कॅशलेसचं पिल्लू हे जेटलीने हास्यास्पद पद्धतीने, याचा भाजपच्या विरोधाशी काहीच संबंध नाही, हा त्यांचा मूळ एजेंडा नव्हता. ते जसे फसत जात आहेत आणि जनतेचा आतून जसा प्रक्षोभ होत जातो आहे, तशा पद्धतीने लोकांना शांत करण्यासाठी काही ना काही भूल देतात, तशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि शेवटचा मुद्दा, एक हास्यास्पद गोष्ट अशी आहे, भाजपच्या सरकारला निर्णयाबद्दल कोणी असहमती व्यक्त केली की ते संबंध ते देशद्रोही. मी तुम्हाला सांगू इच्छितो, पॅट्रिऑटिझम इज द लास्ट इन्स्ट्रुमेंट इन द हँड्स ऑफ द स्कॉन्ड्रल्स. देशभक्ती हा बदमाशांच्या हातातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. ह्याच्यातून सगळ्या लोकांनी बोध घ्यावा. आय एम नॉट रिप्रेझेंट टू एनी पॉलिटिकल पार्टी. देशभक्ती ही कोणाची मक्तेदारी नाही. ह्या देशातली सगळी जनता ही देशभक्त आहे. जोपर्यंत त्यांची कृती या देशाला अनहितकारक ठरत नाही तोपर्यंत इथे कुठल्याही पक्षाची, कुठल्याही संघटनेची, कुठल्याही समाजाची, कुठल्याही धर्माची देशभक्ती ही मक्तेदारी नाही. आय एम स्पेसिफिकली वॉर्निंग भारतीय जनता पार्टी, ज्यांचा या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी काही संबंध नव्हता. आय एम होल्डिंग देम रिस्पॉन्सिबल फॉर डिलेइंग द फ्रीडम. शेवटचा माझा मुद्दा असा आहे, कॅशलेस इकॉनॉमी जगात कुठली अर्थव्यवस्था नाही, हळूहळू कॅशलेस इकॉनॉमीकडे जाईल. आज लोकांची ससेवलपण जी होते ती कमी करण्यासाठी सरकारने त्वरित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असं म्हणाले, जस्टिस ठाकूर असं म्हणाले, अशाच प्रकारचा जर झंझावात जर सुरू राहिला, लोकांची ससेवलपण जर सुरू राहिली, तर या देशामध्ये अराजक माजून दंगली होतील. आता त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. एवढंच फक्त मी सांगू इच्छितो आणि सरकारला विनंती करू इच्छितो, या देशातील जनतेचा एक सेवक म्हणून किंवा नागरिक म्हणून की कॅशलेस इकॉनॉमी कराल तेवढी कराल. आता तुम्ही लोकांना जगण्यासाठी, त्यांचा पर्पज चालवण्यासाठी, त्यांचे दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी कॅशची उपलब्ध करून द्या, अवेलेबल करून द्या. एवढंच फक्त देशकार्य करून देशभक्ती करा.
ठीक आहे, पण मला मी येतो मधू चव्हाण तुमच्याकडे, पण प्रताप सरनाईक मी येतो तुमच्याकडे उत्तर द्यायला येतो मी. प्रताप सरनाईक, ज्या प्रकारे आपण बघतोय की आता कॅशलेस इकॉनॉमीच्या संदर्भात अर्थमंत्री म्हणतायत, आज मुख्यमंत्री देखील सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत अर्थमंत्र्यांना जाऊन भेटले आणि या जिल्हा बँकाच्या संदर्भातला देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. त्याला कुठलंही ठोस आश्वासन जिल्हा बँकाच्या संदर्भात अर्थमंत्र्यांनी दिलं नाही. पण एकीकडे नाबार्डच्या माध्यमातून यापूर्वी जे किसान क्रेडिट कार्ड दिले गेले त्याच बरोबरीने आता रुपे कार्ड या त्याच्या लिमिटमध्ये शेतकऱ्यांना वापरता येतील म्हणून दिलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं. पण मुळात मुद्दा असा आहे की जे चलनामध्ये उपलब्धती पाहिजे पैशांची, मला कुठेतरी जाऊन मार्केटमधनं काय घ्यायचं, प्रत्येक ठिकाणी पेमेंट ऑन सेल अशा प्रकारच्या मशीन्स पण त्या देणार आहेत, पण ह्या उपलब्धी येईपर्यंत मला काहीतरी हातात चलन पाहिजे याचं आश्वासन कुठंच दिलं गेलं नाही. हा व्यवहार किती सुलभ होईल? राजेंद्र, कालच सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. विरोधी पक्षाचे सगळे सदस्य जेव्हा ह्या नोटाबंदीच्या वर आमचा विषय सभागृहामध्ये चालू होता आणि मुख्यमंत्री आज सर्व विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांसह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटायला गेले, परंतु कुठल्याही प्रकारे त्यांना आश्वासन मिळालं नाही. वस्तुस्थिती आहे आज परिस्थिती अशी आहे, मी मगाशीच म्हणालो की शहरी भागातल्या अरुण जेटलींनी घोषणा ज्या केल्या त्यात बहुतांश घोषणा ज्या आहेत त्या शहरी भागातल्या लोकांना त्याचा थोड्याफार प्रमाणात फायदा होईल, परंतु ग्रामीण भागातल्या जनतेचं प्रामुख्यानं रोजगारीवर काम करणाऱ्या कामगारांचं, शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारे विचार केला गेला नाही. आणि 30 दिवस आज झालेले आहेत. 30 दिवसामध्ये ह्या देशामध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जी लोक पुढाकार घेत होती आणि देशावर लढणाऱ्या सैनिकाबरोबर तुलना करत होती की नाही ते जर 24-24 तास देशाच्या सीमेवर लढू शकतात आपल्या भारतासाठी, तर आम्ही 2 तास 3 तास लाईन लावू शकत नाही का ATMच्या समोर आणि बँकाच्या समोर, ती लोक आता समोरील विरोधात बोलायला लागली आहे. राजेंद्र, एक गोष्ट मी सांगतो, गेल्या 50 वर्षामध्ये काँग्रेसनं भवानी मातेची तलवार ह्या भारतामध्ये घेऊन येऊ आणि त्याचबरोबर कोहिनूरचा हिरा लंडनच्या म्युझियम मधनं आम्ही घेऊन येऊ आणि तिसरी महत्वाची मुद्दा त्यांचा नेहमीच प्रचारामध्ये आलेला आहे तो म्हणजे स्विस बँकेमध्ये जे काळं धन आहे ते काळं धन घेऊन येऊ. ते 2 मुद्दे तर भारतीय जनता पक्षाने बाजूला केलेत, परंतु तिसरा जो महत्वाचा मुद्दा होता स्विस बँकेतून आम्ही पैसे घेऊन येऊ, सर्वसामान्य लोकांना त्या पैशाचं आता काही घेणं देणं राहिलेलं नाही. स्विस बँकेचे पैसे कुणी कुठे कसे टाकलेले आहेत हे सर्वसामान्य जनतेला सुद्धा आता कळलेलं आहे. मला एक गोष्ट सांगा, त्या पैशाची सर्वसामान्य जनतेचं काही घेणं देणं नाही. गेल्या 30 दिवसापासून लोक उपाशी पडलेले आहेत, लोकांना भूकमारीनं लोक मरत आहेत. त्या ATMच्या लाईनीमध्ये आणि बँकेच्या लाईनीमध्ये 70-80 लोक मृत्युमुखी पडले. आमचे मित्र मधू चव्हाण म्हणतात मी त्यांच्या कुटुंबियांशी माफी मागून कसं चालेल मधू चव्हाण साहेब, ती लोक मृत्युमुखी पडले, त्यांना काहीतरी त्यांच्या कुटुंबियांना आपण न्याय द्यायला पाहिजे. आज 70-80 लोक गेलेत, उद्या भविष्यामध्ये अजूनही लोक मृत्युमुखी पडतील. त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे. लोकांना रोज अन्नधान्य मिळण्यासाठी काहीतरी उपाययोजना ह्या सरकारनं केली पाहिजे, नाहीतर असंतोषाचा भडका उडेल. शिवसेनेनं सुरुवातीलाच पाठिंबा दिला होता, परंतु पाठिंबा देत असताना मात्र एक अट घातली होती, सर्वसामान्य जनतेला कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे. 1 महिना लोकांनी त्रास सहन केलेला आहे, अजून किती त्रास सहन करणार मला सांगा. कुठेतरी याचा अंत व्हायला पाहिजे आणि केंद्रीय मंत्र्याने पुढाकार घेऊन ह्या नोटा आता तर माघार घेता येणार नाही, परंतु चलनामध्ये ह्या नोटा फार मोठ्या प्रमाणात आणल्या गेल्या पाहिजे आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळाला पाहिजे. मला असं वाटतं की माननीय माझे मित्र प्रताप सरनाईक यांच्या भाष्यावर मी काय भाष्य करत नाहीत, कारण आम्ही दोघे एकत्र राज्य करतोय केंद्रात आणि महाराष्ट्रात, त्याचं भान मी ठेवतो आणि त्यांच्या भावनांची मी सहमत आहे. कारण काय, जर अशा तऱ्हेचं लोक मरतायत वगैरे चित्र असं आपण निर्माण करू नये. आणि प्रताप सरनाईक जी कुठलाही बदल जो असतो हा बदल वेदनेतून, श्रमातून, परिश्रमातूनच जात असतो. मुनगेकर साहेब तुम्ही एवढं रागवायचं कारण 2 मिनिटं ऐका प्रतापजी माझं 2 मिनिटं ऐका मी तुमच्या ह्याच्यावर. मुनगेकर साहेब तुम्ही एवढे रागवू नका, आपण आणीबाणीमध्ये एकत्र काम केलेलं आहे, एवढं रागवायचं काही कारण नाही. मला फक्त वाईट एवढं वाटलं की नेहमी सम्यक बोलणारे तुम्ही, तुमच्या बोलण्यातून मला काहीतरी मार्गदर्शन झालं असतं तर मला आनंद झाला असता, स्वीकार केला असता. मी असं कोणी जगात म्हणत नाही की या नोटा बदलीच्या सगळ्या प्रकरणामध्ये जनतेला काही त्रास झालेला नाहीये. हा त्रास झाला होणारच आहे.
आता मला एक सांगा मुणगेकर साहेब, आपण आता म्हणालात की आपल्याला बरोबर वाटतं का ते की आपण म्हणाला देशभक्ती या देशातली सगळ्यात मोठी बदमाशांचं आहे. शिवाजी महाराजांनी देशभक्तीला आव्हान केलं, सावरकरांनी देशभक्तीला आव्हान केलं, बाळासाहेब ठाकरेंनी देशभक्तीला आव्हान केलं, महात्मा गांधींनी देशभक्तीला आव्हान केलं. हे सगळे बदमाश आहेत का? ऐकून घ्या माझं आता ऐका साहेब. आता तुम्ही मग मला मुद्दा असा नाही, ते आता म्हणाले की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आमचा भाग नाही. ऐका ना, मी त्यांना उत्तर, त्यांना पण मग तुम्ही रोखायला पाहिजे. मूळ मुद्दा एकच वाक्य बोलताना मूळ मुद्द्यावर येतो की स्वातंत्र्याच्या लढ्यात श्रीमती सोनिया गांधींनी भाग घेतला नव्हता, ते त्यांच्या नेत्या आहेत. मुद्दा असा आहे की या देशामध्ये क्लॅशलेस म्हणाले, लेस म्हणजे कमीत कमी वापर करा. मला जे इंग्रजी कळतंय, झिरो कॅश असं नाही म्हणालेत. मुनगेकर साहेब हे बरोबर आहे, जगामध्ये कुठेही झिरो कॅश होणार नाही. कारण या देशामध्ये 300 रुपये सकाळी मजुरी घेऊन संध्याकाळी थोडासा गहू, थोडंसं पीठ, थोडंसं तेल, थोडीशी साखर घेऊन चूल पेटवणारे लोक आहेत. हे तुम्हाला आम्हाला मलाही माहित आहेत. तुम्ही खालून वर आलेला, तुम्ही एवढं आकाशातून नेता झाले नाहीत, श्रमातून तुम्ही वर आलेलात. मला एवढंच म्हणायचं आहे की देशामध्ये एखादा आता प्रताप सरनाईक जे आपण ज्यांची नावं घेतलीत त्यांच्या विद्वत्तेबद्दल मला काही म्हणायचं नाही. ती महानच माणसं आहेत, अमर्त्य सेन असतील, पण त्यातल्या कोणी, मी सगळ्यांची भाषणं आणि त्यांच्या प्रतिक्रिया वाचल्यात, कोणीही हे पाऊल चुकीचं आहे असं म्हटलेलं नाही. श्रीमती सोनिया गांधींपासून सगळ्यांनी पहिल्या 2 दिवसात त्याचं स्वागतच केलं. अमर्त्य सेनाने दुसऱ्या दिवशी प्रतिक्रिया दिली होती की नोटबंदी अशा प्रकारे करणं हे चुकीचं आहे, परंतु ते त्यांनी व्यवहारात सांगितलं की त्याची अंमलबजावणी. आता हे मला मान्य आहे, एखादं धोरण स्वीकारल्यानंतर त्याच्यात काही त्रुटी राहू शकतात. आता हा वादाचा मुद्दा प्रतापजी होऊ शकतो, नाही ह्या राहू शकतात. आता बँकांचं राष्ट्रीयकरण तुम्ही केलं, त्या बँकांचं राष्ट्रीयकरण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोहोचण्यासाठी सगळ्या बँका तुम्ही देशोधडीला लावल्यात. नाही पण तो मागचा लोकांमध्ये जर असंतोष असता तर आम्हाला लोकांनी निवडून दिलं नसतं. ही छोटी शहर आहे, गावच आहेत मोठी. आमचे 268 नगरसेवक होते, 1027 झाले. आमच्या त्या ठिकाणी 4-5 नगराध्यक्ष होते. कुठे असंतोष दिसला नाही आम्हाला. लोकांनी आम्हाला घरी बसवलं असतं की तुम्ही आम्हाला त्रास दिलात का? आम्हाला हे मान्य आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये बदल होतोय आणि आता सगळीकडे आग डोंबळ उसळलाय, लोक असंतोष आहेत, भुकेनी मरतायत. असं चित्र निर्माण करणं हे मला असं वाटतं अन्याय करणार आहे. हेतू बदल, लोकांचाच पैसा लोकांना पगार झाल्यानंतर हातात मिळत नाही, हे तर वास्तव स्वीकारायला की नाही? आता बरोबर आहे ना, आता चलनामध्ये नोटा आणण्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या काही त्रुटी राहिल्या असतील, काही व्यवहारात त्रुटी राहिल्या असतील, अंमलबजावणीत त्रुटी राहिल्या असतील. आता त्यांनी सांगितले की 50 दिवस त्रास सहन करा. कुठलेही बदल होत असताना जगातला कुठलाही बदल हा त्या ठिकाणी हा बदल कष्टातून श्रमातून जात असतो, पण त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. मला पूर्ण विश्वास आहे. आणि आम्ही देशभक्त जे कोणी विरोध करतात ते देशद्रोही आहे असं अजिबात म्हटलेलं लोकशाहीमध्ये असं म्हणून कसं चालेल मुनगेकरजी? आम्ही अजिबात कोणाला देशद्रोही म्हटलेलं नाही. तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढा आम्हाला राज्य करायला सोपं जाईल. फक्त तो विरोध हा विरोधासाठी न करता, पक्ष अभिनिवेशाने न करता तर्काच्या आधारावर करा. काही मार्गदर्शन करा, अमूल्य मार्गदर्शन. तुमच्या पक्षाने 60 वर्ष राज्य केलंय या देशात, त्या वेगळ्या मुद्द्यावर आपण कधीतरी चर्चा करू. पण बंदार सर, ही सगळी परिस्थिती सुधारण्याकरता आता 20 दिवस फक्त सरकारकडे शिल्लक आहेत आणि जनतेला ते सहन करण्यासाठी देखील 20 दिवस शिल्लक आहेत. जो काही आता असंतोष म्हणून मगाचपासून शब्दांचा उल्लेख होतोय तो कदाचित नव्या वर्षातल्या 1 तारखेपासून पण काय ते स्पष्टता त्याच्यात येईल. पण नवं वर्ष उजाडायच्या आधी जनतेला काय काय गोष्टी सहन कराव्या लागतील हे आता या टप्प्यातनं दिसतंय आपल्याला. राजेंद्र, नवं वर्ष उजाडायच्या आधी काय काय सहन करावं लागेल हे आपल्याला माहित नाही. कारण 30 तारखेला पण एक पंतप्रधान म्हटलेत की काहीतरी असं पाऊल उचलतील की ज्याच्यामुळे सगळ्यांना विचार करावा लागेल. याचा अर्थ एवढाच दिसतोय की कुठेतरी जनतेला गृहीत धरलं गेलंय का ह्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला द्यावं लागेल. भारतातली जनता 50 दिवस नाही, मोदींना किंवा पंतप्रधानांना किंवा देशासाठी आतापर्यंत अनेक दिवस देत आलेली आहे. आतापर्यंत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा 75 दिवस लोक अजून सहन करू शकतील एवढा सहनशील आपला भारतातला समाज आहे. पण या सगळ्याच्या मागे कुठेतरी त्यांना गृहीत धरणं ही भावना अतिशय चुकीची आहे. ही गृहीत धरलं जाणं हे जे दिसतंय ते गेल्या 30 दिवसाच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की कुठेतरी जनतेला गृहीत धरलं गेलेलं आहे. सुरुवातीला ज्यावेळेला जी घोषणा करण्यात आली ती घोषणा राणा भीमदेवी थाटामध्ये होती का
याचं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल. त्याचं कारण असं आहे की ही घोषणा करताना पंतप्रधान म्हणाले होते की टेररिझमच्या विरोधातली अतिरेक्यांच्या विरोधातला हा निर्णय आहे. त्यानंतर त्यांचं असंही म्हणणं होतं की काळ्या पैशाच्या विरोधातला हा निर्णय. आता कॅशलेसचा उल्लेख केला जातोय. म्हणजे कुठेतरी सातत्याने एक विषय घ्यायचा आणि त्या विषयाच्या नंतर आणखीन दुसऱ्या विषयावरती जायचं, अशी जर कार्यपद्धती येणाऱ्या काळात आपल्याला दिसली तर जनता हे सहन करणार नाही, हे निश्चित आहे. सगळ्यात महत्वाचा त्यातला एक मुद्दा असा आहे की जर काळ्या पैशाच्या विरोधातली ही लढाई आहे तर काळ्या पैशाच्या बाबतीमध्ये आता फक्त या कॅशला ज्या पद्धतीनं हाताळण्यात येते किंवा हाताळण्यात येणार आहे त्याच्यावरनं काळा पैसा किंवा काळा पैशाची इकॉनॉमी संपणार आहे का? कारण सरकारच्या हातात असलेली जी काही ईडी पासूनची अनेक अशा ज्या व्यवस्था आहेत, यंत्रणा ज्या आहेत, त्यांना सरकारने सक्षम केलेलं आहे का? कुठेतरी एक अविश्वासाची जी पद्धती कार्यपद्धती दिसते ती संपेल का? त्याचं कारण जिल्हा बँकांवरती ज्या पद्धतीनं बालंट आणलेलं आहे ते अतिशय चुकीचं असं पाऊल आहे. त्याचं कारण येणाऱ्या काळामध्ये बँकिंग व्यवस्था जी सक्षम असायला पाहिजे होती ती आपल्याकडे नसताना आपण कॅशलेसच्या गप्पा करतोय. आपल्याकडे अजून ब्रॉडबँड सगळीकडे उपलब्ध नसताना आपण कॅशलेसच्या गप्पा करतोय. कुठेतरी वस्तुस्थितीचा विपर्यास केला जातोय का? याचं सुद्धा येणाऱ्या काळात सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे. आणि हे सगळं अतिशय एका गंभीर वळणावरती येऊन ठेपलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती होऊ नये असंच मला वाटतं. रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये ही वस्तुस्थिती खरं तर आता सरकारने स्वीकारून पुढचे उपाय केले पाहिजेत. अगदी थोडक्यात शेवटी ठिकाण बाराते, कॅशलेस व्यवहारांपेक्षा जनतेला आत्ता आवश्यकता आहे ते त्यांचे पैसे वेळेत त्यांना व्यवहारासाठी उपलब्ध होणं. सरकार केवळ आश्वासनं देत आहे, दावे करत आहे, कृती मात्र अजिबात होताना दिसत नाहीये. अहो पैसा, कॅशलेस हा संकल्पनात्मक भास आहे. कुठलं कॅशलेस? पैसा हा मध्यस्थ असतो. म्हणजे जॉर्ज सिमेलनी 1900 साली हे लिहून ठेवलाय की तो मध्यस्थ असतो आणि तो व्यवहारांमध्ये एकजिनसत्व आणतो आणि तो समाजातल्या अनेक घटकांना आर्थिक विनिमय जो आहे, एक्सचेंजेस जे आहे, व्यवहार जे आहे, याच्यामध्ये त्यांना समग्र रूपाने समाविष्ट करून घेतो. कुठलं कॅशलेस आपण वी आर टॉकिंग अबाउट? दी फ्लिपान्सी इज गॉलिंग ऑफ दी गव्हर्नमेंट. ते काय एक भूमिका घेतं, दुसरी भूमिका घेतं, मग तिसरं म्हणतं, मग काळा पैसा म्हणतं, मग दहशतवादी म्हणतं. दिस फ्लिपान्सी इज गॉलिंग. हे उड्या मारणं आहे, चिंपमोड आहे हा एका पद्धतीचा. मला म्हणायचं एवढंच आहे की एकच मुद्दा सांगतो की या सगळ्या गोष्टीत जे चांगलं गव्हर्नन्स असतं ते प्रतिसादात्मक असतं, ते प्रतिक्रियात्मक नसतं. अडचणी आल्या म्हणून द्या सवलती, अडचणी आल्या म्हणून द्या इन्सेंटिव्ह, त्यांनी काय होत नाही. म्हणजे 50,000 बडी नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड केल्याने आपण कॅशलेस पूर्ण भारतामध्ये 50,000 ते डाउनलोड झाले म्हणून आपण कॅशलेस इकॉनॉमीकडे जाऊ. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर सांगत नाही आहेत की पैसा केव्हा येणार आहे. त्या अरुंधती भट्टाचार्य ज्या आहेत त्या SBIच्या त्या म्हणतात आहे की आम्हाला असं वाटतं समोरच्या 2 आठवड्यात. ते आषाढभूतपणे RBI गव्हर्नरकडे पाहतात. ते काही बोलत नाही, कोणीच काही बोलत नाही. आणि या प्रतिक्रियात्मक गव्हर्नन्सचे हे जे मेजर आहे हे रेड हेरिंग आहे, हे डोळ्यासमोर पडदा ओढणं आहे आणि याच्यात सामान्य जनतेविषयी ॲब्सोल्यूट अपाथी आहे, असंवेदनशीलता आहे. या सामान्य जनतेचा विश्वास डेमोक्रेटिक गव्हर्नन्सवर आहे, या देशातल्या लोकशाहीवर आहे. त्या बायबलमध्ये कहाणी आहे, त्या सायमनला म्हटलं, तो कोळी होता, कम फॉलो ऑन टू मी जीजसनी, आणि त्यांनी जाळं टाकलं आणि त्याला फॉलो करायला लागला. या देशातली जनता इतक्या श्रद्धेने विश्वास ठेवते डेमोक्रेटिक प्रिन्सिपलवर, त्यांच्या नशिबात काय वाढून ठेवला याचा कुठल्याच पद्धतीने सरकारने अंदाज द्यायला पाहिजे. मी वारंवार जे उत्क्रांत म्हणतो, 50 दिवस देतील हो जनतेला, 50 दिवसानंतर काय होणार? कारण जनतेच्या अपेक्षा आहे, मागच्या वेळी मी उल्लेख केला होता, त्या जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर तो जो फटका बसेल लिबरल डेमोक्रेटिक ट्रॅडिशनला तो या त्रासापेक्षा अधिक भयावह असेल. त्यांनी या देशातल्या मूलभूत लोकतांत्रिक श्रद्धा ज्या आहे त्या खिळखिळ्या होतील. हा समोरचा सावध ऐका पुढल्या का. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांच्या. तुम्ही या सगळ्यात चर्चेमध्ये येऊन स्पष्टपणे मतं मांडलीत. वेळही संपलाय. मात्र शेवटी इतकंच म्हणेन की कॅशलेस करा, वेगवेगळ्या सवलती जरूर द्या, पण जगायला पैसे लागतात. की मायबाप जनता तुमच्या निर्णयाकडे आशाळभूत नजरेने पाहत आहे. जसं श्रीकांत बाराते म्हणाले की या सगळ्या नजरेतनं जनता तुमच्याकडे पाहत असताना, लोकशाहीतल्या मूल्यांकडे बघत असताना, त्याचं फॉलो करत असताना तुम्ही फक्त लादण्याचं काम करताय. जनता याच्या दबावाखाली किती दिवस राहील हे पुढचे 20 दिवस पाहायला लागतील. त्याच्यानंतर मात्र जनता आणि सरकार या दोनमध्ये काय होईल याचा मात्र निश्चित अंदाज कोणालाच नाही. इथंच थांबू. पहा फक्त आंबेड.